जय गुरुदेव मंडळी. स्वच्छता जिथे असते ना तिथे मन प्रसन्न असतं. तिथे सरस्वती असते, तिथे लक्ष्मी असते. आणि केवळ स्वच्छताच नाही तर स्वच्छता करणारे जे सेवक आहेत त्यांचा सेवेचा भावच सगळ्यांना आनंद देतो. बघा हे स्वच्छताप्रेमी किती आनंदी आहेत बघा, आमचे सगळे किती छान आहेत बघा. तुम्हाला दाखवतो आज किती मोठी स्वच्छता झाली. नजर पाहिजे, नजर असेल तर सगळ्या गोष्टी आपोआप होतात. पाट्या पडलेल्या होत्या, त्या पाट्या या इथे लावून टाकल्या बघा. हे बघा ह्या इथे. उद्या आता इथलं PCC असणार आहे. इथं कॅमेरे लावले, हे सगळं स्वच्छ केलं. आमच्या सुनीताताईंनी सुरुवात केली होती आणि मग बघा हे किती छान दिसतंय बघा. आता जे साधक ज्यांनी अगोदर काय परिस्थिती होती हे पाहिलं नाही त्यांना ते समजूही शकत नाही. पण काय तो आनंद वर्णावा स्वच्छतेचा. किती सुंदर झालं, किती छान झालं, किती आनंद मिळतोय हे बघा. वा रे वा. पूर्ण एक एक रॅक काढून त्याच्या आतमधून खालून पूर्ण स्वच्छता. वाह क्या बात आहे. त्याच्यानंतर हे सगळं घाण झालेलं होतं चप्पल ठेवून, हे पण स्वच्छ केलं. आणि विहिरीच्या साईडचा परिसर तर वा वा क्या बात आहे. शिवमंदिराचा परिसर, हे सगळ्या खालच्या फांद्या काढल्या. जो कचरा आहे तो कचरा जाळला आणि हे बघा हा जाळला आणि इकडे एकदम स्वच्छ झालं. वा. हे आमचे स्वच्छतेचे संयोजक, कार्यकर्ते, सचिव आणि अध्यक्ष. अच्छा, त्यांनी सध्याला राजीनामा दिला आहे. पण बघा हे किती छान दिसतंय मंडळी. आणि आता नंतर ते कॅमेऱ्याचं काम झालं की त्या ज्या बकेट आहेत तिथल्या त्या स्वच्छ धुवून त्या पण वापरात घ्यायच्या आहेत. तर कुणाकुणाचा आनंद कशा कशात असतो, हा सेवेचा आनंद शब्दात सांगू शकत नाही असा आहे. खूपच छान. माझा देव विठ्ठल पंढरी पंढरी. वा रे वा, काय मस्त आहे. जय गुरुदेव. आणि दोन आमचे खंदे कार्यकर्ते अजूनही कामातच आहे. लका गुरु आणि पंढरी गुरु. शेवटचा तिकडचा तो पलीकडचा एक कॅमेरा लावत आहेत. तर चला गुरुजी आपण त्यांनाही दाखवू, त्यांनाही घेऊयात. चैतन्यवनाची सफरच. जेव्हा जेव्हा स्वच्छ केलं तेव्हा तेव्हा आनंद मिळतो. आणि पार्किंगचं सुद्धा काम सुरू आहे, पत्रे टाकणं सुरू आहे आणि खूप छान आनंद मिळतो. पैसेच संपल्यामुळे त्या ज्या रामगुरुजी, कृष्णा गुरुजींच्या बाहेरचे ग्रिल होत्या त्या जुन्याच वापरून त्यालाच खूप छान करणारे, कळणार पण नाही की जुन्या आहेत की नवीन आहेत म्हणून. आणि या ज्या जुन्या आपल्या किचनच्या आणि रूमच्या खिडक्या आहेत याच तिथे लावणार आहे. हे बघा इकडेही छान हे बॅनर पण असे पुसून घेतले, हे इथे लावले बघा हे छान आनंदाने. आणि हे इकडं आमचं सतत बघा परिसरच किती छान दिसतोय. वा रे वा. हे आमचे सतत कार्यमग्न असणारे कर्मयोगी पंढरीनाथ गुरुजी. हे कुठल्याही झाडावरती सरसर चढू शकतात. कर्मयोगाची किमया आहे ती. हे दुसरे कर्मयोगी न बोलता कार्य करणारे
सध्याचे उमेदवार आहेत ते नवरदेव म्हणजे जिल्हा परिषदेसाठी नाही, नवरदेवाचे. आणि आता आमचे पंढरी गुरुजी बघा कसे कुठेही सर 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 चढत असतात. तर मंडळी, सेवेचा आनंदच खूप वेगळा आहे, तुम्हाला काय सांगावं. हे सगळे दुखणे येतच नाही जर हे असं काही असेल तर. आणि सगळ्या दुखण्याच्या पलीकडे आपण जातो. कामात राहा, आनंद घ्या कामाचा. बघा आता हे कॅमेरा लावण्यासाठी आता हे वरती चढत आहेत पत्र्यावरती. आणि आता हे वायर तिकडून घेऊन तिथं पुढे ते वायर लावायचं. बघू, हे सगळं कॅमेऱ्याचं काम पंढरी गुरुजींनी केलेलं आहे. बघा हे इथं बघू गुरुजी, जुन्या नवीन वायरी अशा जोडून हे बघा, हे असं तिकडे कॅमेरा, कुठलंही काम पंढरी गुरुजीं करू शकतात. कामात आवड असेल ना मंडळी, तर अशक्य असं काहीच नाही, सगळं शिकतायत. हा रस्ता बघा, वा रे वा. आता ते वायर पंढरी गुरुजी इकडून देतील आणि इकडं तो कॅमेरा लावायचा आहे. खूप छान चालू आहे मंडळी सगळं. तिकडं गुरुजींचं बांधकाम पण जोरदार सुरू आहे, कंप्लीट करायचं आहे ते आता. चला हे बघा, हे इकडून ते आता वायर देणार आहेत. जय गुरुदेव. तर हा पार्ट 2 आहे. आमचे काकडे सर बघा वरती चढत आहेत. वा रे वा. आणि हे इकडून पंढरी गुरुजी हे इकडं वेलींवरती चढत आहेत. आता तिथून ते वायर घेतील. कन्या झोके खेळते. घ्या फेका गुरुजी. आता बघा हे असं काम सुरू आहे. ते आता इथून ते हे बघा तिकडून फेकलं, यांनी कॅच पकडली. आता ते पुढं पुढं नेत आहेत. आता याच्यातच मी काय करतो तुम्हाला, आपले जे बांधकाम सुरू आहे ते पण तुम्हाला दाखवतो. आज किचन ओटा प्लस रॅक हे सगळं होणार आहे आणि खूप जोरदार काम होतं आहे मंडळी. म्हणजे खूप सुंदर होईल सगळं काम. मी बाहेरूनच दाखवतो, पण असं काम होत असताना आपण ते करून घेताना खूप 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 छान वाटतं मंडळी. हे बघा, हे बाहेरून हे रामगुरुजींचं घर असणार आहे. आणि बघा किती सुंदर आहे. खिडकी, हा हॉल आहे. हे बघा, एखादं आपण फार्म हाऊस जसं असतं ना, तसं फार्म हाऊस आहे बघा रामगुरुजींचं आणि कृष्णा गुरुजींचं. तुम्ही खिडकीत बसलात की हे बघा, ह्या खिडक्या मोठ्याल्या, या खिडकीतून हे दिसेल. ही पाठीमागची रूम आणि त्याच्या मागे आता हे सगळं साफ होणार आहे. इथे बघा, कुठे फार्म हाऊसमध्ये सुद्धा नाही, हे सगळं साफ होईल. इथं दोघंजणं जोडीनं जेवण करतील छान खुर्च्या टाकून. कसं आहे मंडळी. त्याच्यानंतर 4 रूमचं घर आहे, 4. हे बघा, हे किचन, हा किचन ओटा होतोय आता. इथे रॅक होत आहेत. आणि हे इकडे बेडरूम. आता इथे खिडकी येणार आहे. सगळं रिन्यू होणार आहे. खूप सुंदर आहे मंडळी, खूप छान. आता हे सगळं प्लॅस्टर वगैरे, हे प्लॅस्टर आज झालं, हे उद्या होईल. आणि व्ह्यू बघा, मोठ्याल्या 2 खिडक्या. एक तर निसर्गात राहणं हाच एक खूप मोठा आनंद आहे आणि त्याच्यातून आरोग्यसुद्धा आपल्याला मिळतं. पण चैतन्यवनामध्ये जे हजारो झाडं आहेत
वेगवेगळ्या प्रकारचे ऑक्सिजनसाठी लोक तडफड करतात आणि इथे प्युअर ऑक्सिजन आहे. दिवसभर काम, आनंद, साधक आले की त्यांची सेवा. हे हिशोब ठेवणाऱ्याला, पैशात आनंद मोजणाऱ्याला, दवाखान्यात ॲडमिट होऊन वेगवेगळ्या योजनांमधून मग बरं होणाऱ्याला आणि व्यर्थ जो अभिमान, अहंकार असतो की मी काय करतो, मी किती मोठा, हे त्याला कळणार नाही. त्याच्यासाठी सुद्धा प्रेमभाव पाहिजे, आनंद पाहिजे, समाधान पाहिजे. हे असं काम करण्यासाठी सुद्धा आपलेपणा पाहिजे. हे आम्हाला काही फार त्याच्यामध्ये कोणी सांगितलेलं नाही आहे. हे बघा, हे लक्ष्मण गुरुजी, आता राम गुरुजीचे लक्ष्मण गुरुजी, लका गुरुजी. हे बघा, हे दुसरे गुरुजी तिकडे आहेत. हे आम्हाला कोणी ते काही असं करडीचं मूळ दिलेलं नाही आम्हाला की घ्यान करा. आम्हाला आवडतं म्हणून नाही. इथे कोणी नौकर नाही आहे, कामाला लावलेले लोक नाही आहेत इथे काही. दिवसभर हा जो आनंद आहे ना, यांनी कॅन्सर होणार नाही, यांनी रोग येणार नाही. या कामातच परमेश्वर दिसतो आहे आम्हाला. कसं वाटतंय गुरुजी तुम्हाला दिवसभर आज काम करत? खूपच छान वाटतंय आणि दिवस कसा जातो कळतच नाही. हां, बघा, हे असं आहे, दिवस कसा जातो ते कळत नाही म्हणजे. कसं वाटतं काकू? खूप छान वाटतंय माऊलीजी. आणि दिवसभर तुमच्या सोबत राहिलं की एक पॉझिटिव्ह वातावरण, पॉझिटिव्हिटीच येते. हा. चैतन्य, तुला कसं वाटतं? छान वाटतं. छान वाटतं. मला खूप छान वाटतंय. सेवा करताना खूप आनंद होतो. हो, आणि बघा ना मंडळी, असं झोक्यावर बसणं, पाठीमागे हे शेततळं, हे छान, इथं आनंदच आनंद. कृष्णा गुरुजी कसं वाटतंय? लय भारी वाटतंय. वा रे वा, हा आनंद वेगळा आहे मंडळी. आडुळशाचं झाड, निरगोडीचं झाड आहे, काय आहे. हां, सांगा सूर्यभान गुरुजी कसं वाटतंय? हो, पूर्ण स्पष्ट. हां, दररोज माऊलीजीच्या सोबत असताना जे जी सेवा असेल ती करत असताना इतकं छान वाटतंय. आणि सगळ्यात जास्त छान कधी वाटते माऊलीजी की दिवसभर काम करून काम झाल्याच्या नंतर संध्याकाळच्या वेळेस आपण बसतो ना, आठवतो ना आज काय केलं, त्यावेळेस सगळ्यात भारी वाटतं ते कामाकडे बघून. वा, बघा, दिवसभर काम करून जेव्हा संध्याकाळी आपण जे जे केलं ते पाहतो पुन्हा आणि ते आठवतो, त्याची चर्चा करतो, तर तो एक वेगळाच आनंद आहे मंडळी. हे सगळं शब्दांच्या पलीकडचं आहे. क्या बात आहे. हा रस्ताच बघा ना मंडळी, काय सुंदर आहे. हा स्वर्ग आहे, स्वर्ग. हे कसं सांगणार तुम्हाला. लोक कुठेतरी एक रूम, कुठेतरी काहीतरी घेतात, 2-4 झाडं लावतात, त्याला फार्म हाऊस म्हणतात. इथं आमचे सगळ्यांचे फार्म हाऊस आहे मोठ्याले, या 12 एकरच्या परिसरामध्ये. हा आनंदच वेगळा आहे. ही सावली, हे झाडं, मजाच मजा. हे अनुभवायला आणि अशी जीवनशैली जगायला सुद्धा भाग्य लागतं मंडळी. येस, हसत राहा, आनंदात राहा. जय गुरुदेव.